नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की ओबीसी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। तत्पूर्वी पत्रकार परिषद झाली। या ठिकाणी भानुदासजी माळी साहेब प्रदेश अध्यक्ष ओबीसी संघटनेचे आलेले आहेत। त्यांचं एक ध्येय धोरण आपल्याला महाराष्ट्राच्या लेवलला काय आहे ते पाहायचं आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांना विचारूया। भानुदासजी, नेमकं काँग्रेस कमिटीच्या वतीने तुम्ही ओबीसी संघटनेच्या वतीने धाराशिवामध्ये बैठक घेतली, हेतू काय होता? हेतू हा होता की आम्ही लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ओबीसी विभागाच्या वतीने एक मोठा मेळावा घेण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून आज आम्ही धाराशिवमध्ये आलेलो होतो आणि या ठिकाणी बैठक पार पडली आणि मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी लोक येतील अशा पद्धतीचा निर्धार झाला। पत्रकार परिषद झाली आणि लोकांच्या मनामध्ये हा मेळावा का घेतोय याची संकल्पना काय आहे हे सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलेलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातोय। म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, कर्जमाफी असेल, ओबीसींचा प्रश्न असेल, दलितांचे प्रश्न असतील, हे अनेक प्रश्न असे आहेत की जे पिचत पडलेले आहेत। भांडवलशाहीकडे सरकार झुकायला लागलेलं आहे। या सगळ्या प्रश्नावरचा घेऊन राहुलजींचा सत्कार करणं आम्हाला क्रमप्राप्त वाटतंय। कारण आमच्या ओबीसीसाठी फार मोठा त्याग केला, जनगणना व्हावी यासाठी फार मोठं जन आंदोलन त्यांनी उभारलं आणि म्हणून त्यांना काहीतरी आपण केलं पाहिजे त्यांच्याकरता। म्हणून जनतेच्या मनातला भावी पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय, तर त्यांचं काहीतरी उपकार देणं आहे आमच्यावर, म्हणून आम्ही त्यांचा नागरिक सत्कार आणि ही बैठक आयोजित केलेली आहे। आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, तारीख अजून फायनल झालेली नाही पण निमंत्रण दिलेलं आहे। आम्हाला खात्री आहे की ते महाराष्ट्राचं हे निमंत्रण गोरगरिबांचं निमंत्रण स्वीकारतील आणि लवकरच आम्हाला डेट मिळेल आणि आम्ही हा मेळावा यशस्वी करू। काँग्रेसमध्ये 41 सेल आहेत, 41 सेलचे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी आले नाहीत, तुम्ही आलात। पण महाराष्ट्रामध्ये झंझावात निर्माण करण्यासाठी काँग्रेसला ज्या ताकदीनं मजबूत करायचे त्या ताकदीनं सेलचे अध्यक्ष काम करत नाहीत असं दिसतंय, यावर काय म्हणा? नाही, आता असं आहे की सेल वेगळे आहेत, डिपार्टमेंट वेगळं आहे आणि फ्रंटल वेगळं आहे। आमचं हे डिपार्टमेंट आहे, फ्रंटल वेगळं आणि डिपार्टमेंट वेगळं, हे दोन AICCशी निगडीत आहेत। सेल जे असतात ते प्रदेशाच्या संबंधित असतात। आता त्या सेलनी काय करायचं हा प्रांताध्यक्षांचा अधिकार असतो, मी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही। पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून आम्हाला ज्या सूचना येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्हाला करावंच लागतं आणि राज्याकडून काय सूचना येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्हाला करावंच लागतं। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या महाराष्ट्रामध्ये 65% ओबीसी आहे, तर तो जर आपल्याकडे खेचायचा असेल तर त्यांच्यासाठी परिश्रम करायलाच पाहिजे, त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायलाच पाहिजे। आणि माझी ड्युटीच ती आहे ना, मला नेमले प्रदेशाध्यक्ष कशासाठी? ओबीसीचे प्रश्न मांडायसाठी। त्यामुळे ते मांडून लोकांच्या समोर व्यथा मांडून त्यांना समोर घेऊन संघटना वाढवायचं काम करतोय, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेचं पालन करतोय। संघटना मजबूत करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक परभणी येथे बैठक घेतली, मेळावा घेतला। तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काम करत नाहीत असं वातावरण आहे, त्याच्यासाठी काय करणार आहे कमिटी? नाही, आता हा प्रांताध्यक्षांच्या कक्षेतला विषय आहे, प्रांताध्यक्ष त्या संदर्भातले निर्णय घेतील। माझ्या डिपार्टमेंटचा एखादा अध्यक्ष काम करत नसेल आणि जसं तुमच्या निदर्शनात आला असेल तर तसं मला सांगा, मी त्याला काढून टाकेन। त्यांचे अध्यक्षांनी काय करायचं हा प्रांताध्यक्ष ठरवणार, मी त्यांना सूचना देऊ शकत नाही किंवा मी हस्तक्षेप करू शकत नाही। राहुल गांधीचा सत्कार करण्याचं कारण काय? राहुल गांधींनी प्रचंड उपकार केलेत आमच्यावर। जात न्याय जनगणना करण्याचा ठराव केंद्र शासनाला करावा लागला, आजपर्यंत 42 वर्षापासून मागणी का केला नाही? आत्ताच का केला? राहुल गांधी के सामने सरकार को झुकना पडा आणि म्हणून त्यांनी आता ही मागणी मान्य केलेली आहे। आणि मागणी मान्य केली, ही करायला लावली त्यांनी, अनेक शिंतोडे उडवून घेतले स्वतःवर, पाठीमागे हटले नाहीत, म्हणून त्यांचा सत्कार करावा असं वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही ते करतो। महाराष्ट्र सरकार किती दिवसात पडणार आहे? मी सांगितलं ना, एकनाथ शिंदे दर्याला येऊन बसले 8-10 दिवस की सरकार पडेल। नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्र या वर्तमानपत्राचा संपादक, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।